खडकवासला धरणातून सर्वाधिक 43,500 पाण्याचा विसर्ग करण्यात आलेले पुण्यातील जो एकतानगर परिसर आहे येथे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच एकतानगर परिसरामध्ये दुपारी 3:30 वाजल्यापासून पाणी शिरलेलं आहे। यामध्ये सोसायटीचं पार्किंग असेल किंवा पार्किंगमधील अनेक वाहने आहेत, दुचाकी चारचाकी हे मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आहेत। सद्यस्थितीत देखील अजून तसंच चित्र आहे। मात्र आता संध्याकाळच्या 7:30 वाजलेले आहेत। एकतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात सोसायटी आहेत, पण या सोसायटीमधील सर्व ज्या लाईट आहेत या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। साहजिकच पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागलेले आहे। मात्र सध्या लाईट देखील बंद झाल्याने नागरिकांना या देखील समस्येला सामोरे जावे लागणार आहे। साहजिकच मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत अजून देखील आपल्या घरातील काही साहित्य आहे हे देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत। एकंदरीतच काही वेळातच खडकवासला धरणातून विसर्ग हा कमी करण्यात येणार आहे। मात्र आत्ता सद्यस्थितीत 43,500 हा पाण्याचा विसर्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे हे येथे आहे आणि नागरिक आहेत ते मोठ्या चिंतेत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काका, खरं तर पाण्याचा अजून देखील मोठ्या प्रमाणात एकतानगर परिसरात आलेला आहे आणि लाईट देखील नाही। आता लाईट पण नाहीत। आता हे चालू करायला सांगितले, फ्लड लाईट तरी चालू करा, पण हे दरवर्षी 3रं-4थं वर्ष आहे। म्हणजे सगळेच येऊन गेले, मुख्यमंत्र्यांपासून सगळे येऊन गेले, उपयोग काय झालाय? पाणी आहेच ते 4थ्या वर्षी। आता किती वेळ हे पाणी राहतं? कारण सोडतील तसं ह्याच्यावर येते, वरनं जसं सोडत राहतील तसं येत राहणार पाणी ते। पण आता अजून तरी आता आहे तेवढी लेवल तेवढीच आहे, कमी तर नाही झालेलं। पण आता लाईट नसल्यामुळे काय काय समस्यांना सामोरे जायला? पाणी नाही। आता पहिलं सगळ्यात म्हणजे घरात अंधार, सोसायटीचं पाणी चढवता येणार नाही, प्यायच्या पाण्याचे हाल, टाक्या खराब झाल्या, टाक्यांमध्ये पाणी घाण गेली, त्यामुळे ते नुकसान। आणि खालचे फ्लॅट आहेत त्याच्यात पाणी गेले, ते घरातलं नुकसान दरवर्षीचं वेगळंच। नुकसान भरपाई 10,000 आणि म्हणजे लाईटमुळे अनेक समस्यांना, लहान मुलांना ह्यांना अनेक समस्यांना सांगतो। हो, सगळ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं। आता दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे। त्यांनी भिंतीचा वगैरे काहीतरी पर्याय काढायला पाहिजे। आता इथं मातीचा बांध होता म्हणून 2 दिवस पाणी नाही, आता तो फुटला म्हणून हे आत्ता पाणी आलं। जे साधा मातीचा बांध असेल तरी पाणी अडतंय, मग जर नीट भिंत बांधली तर हे त्रास कायमचा जाईल ना। हे वर्षानुवर्ष 3रं-4थं वर्ष लागोपाठ येते हे पाणी, दरवर्षी झाले। म्हणजे हाल होत आहेत लोकांचे, लाईट नाही, पाणी नाही, वीज नाही, कामावर गेलेत ते अडकलेत, गाड्या बरोबर बाहेर लावायला लागतात, काही गाड्या सोसायटीत पार्किंगमध्ये अडकल्यात, पाण्यात भिजल्यात गेले, म्हणजे ते एक नुकसान आहे। नक्कीच जे नागरिक आहेत एकतानगर परिसरातील येथील नागरिकांना अनेक समस्यांना खडतर प्रवास करावा लागत आहे। एकंदरीतच सुरक्षेच्या कारणावरून महापालिकेच्या किंवा MSCBच्या वतीने लाईट बंद करण्यात आली आहे। मात्र जी सद्यस्थितीत जीवनावश्यक वस्तू आहे, अन्न, वस्त्र, निवारा यामधील पाणी देखील आता आम्हाला खरं तर लाईट नसल्यामुळे पाण्याची देखील अडचण होणार आहे। अनेक समस्यांना, लहान मुले असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे असं नागरिक सांगताना दिसत आहेत। मात्र खडकवासल्यातून मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तो अजून देखील चालू आहे आणि एकतानगरमधील जो परिसर आहे येथे अजून देखील पाणी मोठ्या प्रमाणात सोसायटीमधील पार्किंग असेल किंवा अनेक फ्लॅटमध्ये शिरलेलं पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।